नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग 16वा. सकाळी साधारण 7:30च्या सुमाराला मला जाग आली. बेडच्या उशालगतच असलेल्या टेबलावरचं विल्सचं पाकिट उचललं, एक सिगरेट शिलगावली. मोठ्या समाधानानं सिगरेटचे छोटे छोटे कश घेत असताना अचानक मला आरच्याची आठवण आली. रात्री ही पोरगी हॉटेलातनं कुठे गायब झाली होती आणि मग परत हॉटेलवर आली होती कधी, आणि आली होती तरी का नाही. मनात आलेल्या शेवटच्या प्रश्नानं मी एकदम दचकल्यासारखा झालो. घाईघाईनं हातातली सिगरेट ॲस्ट्रेच्या कडेवर ठेवून मी टेबलावरचा मोबाईल उचलला आणि त्यात फीड केलेला हॉटेल इंद्रजीतचा फोन लावला. यस, हॉटेल इंद्रजीत. पलीकडनं टेलिफोन ऑपरेटरचा आवाज माझ्या कानात शिरला. प्लीज गिव्ह मी रूम नंबर 215. जस्ट अ मिनिट. मी आरच्याच्या रूममधला फोन कनेक्ट व्हायची वाट बघायला लागलो. त्यावेळी आरच्या रूममध्ये असेल का नाही या शंकेनं नकळत माझी छाती धडधडत होती. येस, आरच्या हिअर. साधारण मिनिटभरानं आरच्याचा आवाज मला ऐकू आला आणि आरच्याचा आवाज ऐकताच माझ्या छातीवरचं एक मोठं दडपण दूर झालं. मी विक्रम बोलतोय आरच्या. अरे विक्रम साहेब. आरच्या एकदम प्रसन्न स्वरात म्हणाली. गुड मॉर्निंग. आरच्या, ते गुड मॉर्निंग वगैरे राहू दे. पहिल्यांदा मला सांग, मी हॉटेलातनं बाहेर पडायला मनाई केलेली असतानासुद्धा काल रात्री तू कुठे गेली होतीस? मी हॉटेलच्या जवळ असलेल्या एका थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेले होते. काय करणार, हॉटेलच्या खोलीत बसून बसून मी अगदी बोर झाले होते हो. आरच्याने अगदी सहज स्वरात सांगितलं. मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. काय पोरगी, आपण कुठल्या संकटात सापडलो हे माहीत असूनसुद्धा हिला सिनेमा बघायचं सुचतंय. पण तसं काही बोलून तिला दुखवायचं माझ्या जीवावर आलं. हे बघ आरच्या, यापुढे मला सांगितल्याशिवाय कुठेही जात जाऊ नको, समजलं? पुन्हा एकदा तिला सूचना दिली आणि मी मोबाईल बंद केला. ॲस्ट्रेवर ठेवलेली सिगरेट उचलण्यासाठी मी हात पुढे केला. त्याचवेळी मोबाईल वाजला. मी मोबाईल उचलला. स्क्रीनवर बघितलं, कुठला तरी अननोन नंबर होता. येस. फोन कुणाचा असावा याचा विचार करत मी म्हणालो, कोण, मिस्टर विक्रम राजे का? पलीकडनं कोणीतरी एक स्त्री बोलत होती. हां, मी विक्रम राजेच बोलतोय. आपण? सर, मी विशाखा भारद्वाज. आठवलं ना? आठवायला काय झालं? तुझ्यासारख्या सुंदर मुलीला कोणी कसं विसरू शकेल? मी काहीसा हसून म्हणालो आणि मग काहीशा उत्सुकतेनं तिला विचारलं, आज इतक्या सकाळी सकाळी कसा काय फोन केलास तू? त्या 42 नंबरच्या फाईलसंबंधी तुला काही आठवलं आहे का? हो सर, त्यासाठीच फोन केला. त्या रिपोर्टसंबंधी 1-2 गोष्टी आठवल्या मला. व्हेरी गुड. काय आठवलं, पटकन सांग. एका मुलीने रॉजर डिकास्टा नावाच्या एका पॉप गायकाची माहिती मिळवण्याचं काम रणधीर साहेबांवर सोपवलेलं होतं. मुलीनी? हो. त्या मुलीचं नाव, पत्ता काही आठवतं आहे? नाही, मला फक्त एवढंच आठवतं आहे की ती मुलगी रॉजर डिकास्टाचं कॅरेक्टर जाणून घ्यायला उत्सुक होती आणि रणधीर साहेबांनी जो रिपोर्ट दिला होता त्यानुसार रॉजर डिकास्टा एक कॅरेक्टरलेस माणूस होता. आणखीन काही? नाही, मला जे आठवलं ते लगेच तुम्हाला सांगावं म्हणून फोन केला. थँक्यू विशाखा, थँक्यू व्हेरी मच. मी मनापासून तिचे आभार मानत म्हणालो. आणि हां विशाखा, त्या मुलीचं नाव आठवायचा प्रयत्न कर, कारण ती मुलगी तुझ्या बॉसची खुनी आहे. मी प्रयत्न करीन सर. बरं, मला जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल नंतर तर कसा करू? सर, भेटायचं असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, आणि फोनवर बोलायचं असेल तर आत्ता तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे तो माझ्या मोबाईलचा आहे. अरे वा, तुझ्याकडे मोबाईल आहे म्हणजे काही प्रश्न नाही. तुझा नंबर मी सेव्ह करून ठेवतो. ओके, बाय सर. असं म्हणत विशाखानं फोन बंद केला. मी विशाखाचा नंबर सेव्ह केला, मोबाईल बाजूला ठेवला आणि काही वेळ तसाच बेडवर पडून या केसचा विचार करत राहिलो. हळूहळू एक एक कड्या जुळत चालल्या होत्या. पिक्चर काही प्रमाणात स्पष्ट व्हायला लागलं होतं. 15-20 मिनिटानंतर मी उठलो आणि नित्यक्रम उरकण्यासाठी बाथरूममध्ये घुसलो. तासाभरात सगळं आवरलं आणि तयार होऊन मी फ्लॅटमधनं बाहेर पडलो. सगळ्यात पहिल्यांदा पाटलांना भेटायचं मी ठरवलं होतं. त्यांच्याकडून मला काही माहिती जाणून घ्यायची होती. या रिपोर्टर साहेब या. मला बघताच पाटील म्हणाले, बरं झालं तू स्वतः आला, नाही तर 2 हवालदाराला पाठवून मी तुला बोलवून घेणार होतो. मी त्यांच्या टेबलासमोरची एक खुर्ची ओढली, आरामात बसलो आणि म्हणालो,
काय पाटील साहेब, अहो कधीतरी प्रेमाने बोलत जा की. दोस्त येतो ठाणा तोची दिवाळी दसरा असं समजून चहा पाण्याचा विचारत जा. मी म्हणतो चहा पाण्याचं जाऊ द्या, गेला बाजार निदान कोल्ड्रिंक तरी. तू एकदा सरकारी पाहुणा म्हणून आला ना का रोज तुला कोल्ड ड्रिंक देत जाईल मी. पाटील कोल्ड या शब्दावर जोर देत म्हणाले. नशीब समज माझ्यामुळं तो अजून मोकळा आहे. माझ्या जागी दुसरा कोणी असता ना त्यांनी तुला कवाच सरकारी पाहुणा बनवला असता. काय समजला? समजलं मायबा, बिलकुल समजलं. मग आता मला सांग, त्या अर्च्याला माझ्या ताब्यात कधी देतो तू? तिच्या शोधासाठी मी जोरदार मोहीम उघडली आहे पाटील साहेब. 1-2 दिवसात मी तिला तुमच्या ताब्यात देईन. आणि जर देऊ शकलो नाही तर रॉजर, किशोर शर्मा आणि रणधीर स्वामीच्या खुन्याला नक्की तुमच्या हवाली करेन. तू अर्च्याला माझ्या ताब्यात दे, खुनी आपोआप माझ्या ताब्यात येतोय. म्हणजे तुम्ही अजूनही अर्च्यालाच खुनी समजताय. अरे ती खुनी आहेच आहे, त्यात समजण्यासारखं काय आहे? पाटील कपाळावर हलक्याच्या आठ्या घालत म्हणाले. आणि मग माझ्याकडे रोखून बघत त्यांनी विचारलं, आपण तू एवढे सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला पायधूळ का झाडली ते सांग की. मला तुमच्याकडनं थोडी माहिती हवी आहे. कोणत्या प्रकारची माहिती? रॉजरच्या खुनात ज्यांचा हात होता त्या 4 गुंडांचा काही शोध लागला? नाही रे. पोलीस रेकॉर्डला असलेल्या शहरातल्या जवळजवळ सगळ्या गुंडांकडं, बदमाशांकडं चौकशी करून झाली. एवढंच नाही तर शहरात सगळीकडं पोलीस खबऱ्यांचं जाळं पसरूनही त्या गुंडांचा अजूनपर्यंत काय पत्ता लागला नाही. मला काय वाटतं ते गुंड आहेत ना शहर सोडून बाहेर गेलेले असावेत. कधी नव्हे ते पाटलांनी सविस्तर माहिती दिली. ठीक आहे, आता जरा रॉजरच्या मृत्यूबाबत सांगा. नाही, सांगण्यासारखं काय नाही त्याच्यात. त्याचा खून 6 ते 7च्या दरम्यान झाला. रिव्हॉल्वर अगदी त्याच्या कपाळावर टेकून गोळी मारली गेली, त्यामुळे त्याचा तात्काळ मृत्यू झाला आहे. आणि किशोर शर्माचं काय? त्याला जे विष दिलं होतं ते कुठल्या प्रकारचं होतं? ते लय वेगळ्या पद्धतीचं विष होतं. त्या विषाची विशेषता म्हणजे ते खाल्ल्यानंतर 10-15 मिनटं माणूस एकदम नॉर्मल असतो. त्याच्यानंतर त्याला हलकीशी गुंगी यायला लागते, हातपाय हळूहळू बधीर व्हायला लागतात, शरीरात हालचाल करायची शक्ती राहत नाही. एवढंच नाही तर त्याची जीभ जड होती, तोंडातनं आवाज फुटत नाही. साधारण 5-1 मिनटं ह्याच अवस्थेत राहिल्यानंतर त्या माणसाला प्रचंड झोप यायला लागती आणि मग त्या झोपेत त्याचा मृत्यू होतो. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे काय, एवढं सगळं झाल्यावरही त्या माणसाला कसला त्रास, वेदना होतच नाहीत. उलट एक सुखद जाणीव त्याला होत असती. थोडक्यात आपण आता शेवटच्या घटका मोजतोय, ही मृत्यूची भीतीच नसती त्याच्या मनात. पाटलांनी जे काही सांगितलं ते ऐकून नकळत मी उत्तेजित झालो होतो. याचा अर्थ किशोर शर्माची सुद्धा ही अशीच अवस्था झाली असणार. हां ना. मी हलकेच एक शीळ घालत उठून उभा राहिलो. इन्स्पेक्टर साहेब, पाटलांना एक जोरदार सॅल्यूट मारत मी म्हणालो, 24 तासांच्या आत एक महत्त्वाची केस सॉल्व्ह करण्याचं क्रेडिट तुमच्या नावावर जमा होणार आहे. म्हणजे 24 तासाच्या आत तुम्ही रॉजर, किशोर शर्मा आणि रणधीर स्वामीच्या खुन्याला अटक करणार आहात. आणि पाटलांना काही बोलायची संधी न देता त्यांना त्याच आश्चर्यचकित अवस्थेत सोडून मी पोलीस हेडक्वार्टरमधनं बाहेर पडलो. तिथून सरळ माझ्या ऑफिसवर आलो आणि अय्यरला तोंड दाखवून माझ्या केबिनमध्ये येऊन बसलो. काही महत्त्वाच्या रिपोर्ट्सवरनं नजर फिरवत असताना मोबाईल वाजला. रिपोर्टवरनं नजर न काढता मी मोबाईल कानाला लावला. मिस्टर विक्रम, पलीकडनं एक उत्तेजित स्वर माझ्या कानात शिरला. मी वेदिका बोलते. हॉटेलमध्ये पोलीस आलेत. ते अर्च्याच्या खोलीची झडती घेत आहेत आणि एक इन्स्पेक्टर अर्च्याला उलटून सुलटून प्रश्न विचारतोय. वेदिकाने एका दमात सगळं सांगितलं आणि ते ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो. पोलीस अर्च्यापर्यंत एवढ्या लवकर पोचतील असं मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी लगेच तिथे येतो आणि फक्त अर्च्याला सांगा की अजिबात काळजी करू नकोस. अहो कसं सांगणार? ते इन्स्पेक्टर फार कडक दिसत आहेत, कुणालाही त्या अर्च्याच्या खोलीत जाऊ देत नाही आहेत. ठीक आहे, मी येतो आहे तिकडे. असं म्हणत मी मोबाईल बंद केला, केबिनमधनं बाहेर पडलो. ऑफिसच्या पार्किंगमधनं पल्सर काढली, रस्त्यावर आलो. त्याचवेळी एक कार माझ्याजवळ येऊन थांबली. मी पाहिलं तर कारच्या ड्रायव्हिंग सीटवर नताशा बसली होती. मिस्टर विक्रम, खिडकीतनं बाहेर डोकवत तिने मला विचारलं, तुम्ही कुठे बाहेर निघालाय? हो, पण आज तुम्ही अर्च्याची आणि माझी भेट घालून द्यायचं प्रॉमिस केलं होतं. मी कुठं नाही म्हणतोय, मी अर्च्यालाच भेटायला चाललो आहे. हो, मग चला की मी येते तुमच्याबरोबर. अवश्य. मी जरा एक फोन करतो, तोपर्यंत तुम्ही गाडी जरा एका बाजूला घ्या, म्हणजे रहदारीला अडथळा नको ना व्हायला. हो येस. असं म्हणत नताशानं आपली कार थोडीशी पुढे घेऊन रस्त्याच्या एका बाजूला उभी केली. मी पल्सर स्टँडला लावला, खिशातनं मोबाईल काढला, विशाखा भारद्वाजला फोन लावला.
काही क्षण पलीकडनं रिंग वाजत राहिल्यावर फोन उचलला गेला. विशाखा? मी खात्री करून घेण्यासाठी विचारलं. हो बोला ना विक्रम साहेब, मी विशाखाच. विशाखा, तू थोड्या वेळासाठी हॉटेल इंद्रजितवर येऊ शकतेस? आत्ता? हो, फक्त थोड्या वेळासाठी, फार महत्त्वाचं काम आहे. मी आग्रही स्वरात म्हणालो. काही क्षण लाईनवर एकदम शांतता पसरली. मग विशाखाचा आवाज आला. ठीक आहे, येते मी, पण हे हॉटेल इंद्रजित आहे कुठे? मी तिला हॉटेल इंद्रजितचा पत्ता सांगितला. आणि हे बघ, हॉटेलमध्ये आलीस की सरळ रूम नंबर 215मध्ये ये. विशाखाला पुन्हा एकदा सूचना देत मी मोबाईल बंद केला. पल्सर स्टार्ट केली. नताशाच्या कारजवळ येऊन मी तिला माझ्या मागोमाग यायची खूण केली. हॉटेल इंद्रजितच्या गेटबाहेर पोलिसांची एक जीप उभी होती. याचा अर्थ पोलीस अजूनही आत होते. मी जीपच्या मागे माझी पल्सर उभी केली. नताशाची कारसुद्धा माझ्या मागे येऊन थांबली. हॉटेलच्या मुख्य दारावरच वेदिकाची भेट झाली. ती माझीच वाट बघत थांबली होती. अर्च्याशी भेट झाली? मी वेदिकाला विचारलं. नाही, तो इन्स्पेक्टर फार खडूस आहे हो. मॅनेजरला सुद्धा त्यांनी अर्च्याच्या रूमजवळ फिरकू दिलेलं नाही आहे. तोपर्यंत नताशा आपली कार लॉक करून आमच्याजवळ आली. आम्ही तिघेही अर्च्याच्या खोलीच्या दिशेनं चालायला लागलो. रूम नंबर 215च्या बाहेर एक पोलीस हवालदार एकदम दक्ष उभा होता. मला बघताच तो दार अडवल्यासारखा पुढे येऊन थांबला. पाटील साहेब आत आहेत? हां, आहेत की. त्यांना सांगा न्यू इंडिया टाइम्स रिपोर्टर विक्रम राजे आलेत. हवालदार क्षणभर घुटमळला, मग मान डोलवत खोलीत शिरला. 2-3 मिनटं गेली आणि स्वतः पाटील बाहेर आले. हा, मला वाटलंच होतं बरं का, आम्हाला भेटायला तू इथं नक्की येणार. आम्ही अर्च्याला अटक करायला आलो आहे. म्हणलं ही गोष्ट रिपोर्टर साहेबांना अजून समजली कशी नाही? म्हणजे तुम्ही खरोखर अर्च्याला अटक करणार आहात? रिपोर्टर साहेब, अटक करणार नाही, आम्ही तिला अटक केली. रॉजर, किशोर शर्मा आणि रणधीर स्वामीच्या खुनाच्या आरोपाखाली? हां. आणि नताशा मित्तलचे दागिने आणि पैसे लुटण्याचा आरोप पण तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिच्या ह्या रूममधनं नताशा मित्तलचे सगळे दागिने आम्ही जप्त केलेत. काय? हां. अर्च्याच्या सुटकेसमध्ये आम्हाला लेदरची एक छोटीशी बॅग मिळाली. त्या बॅगेत सगळे दागिने होते. नुसते दागिनेच नाही, त्या बॅगमध्ये .32चं एक रिव्हॉल्वर मिळाले. रिव्हॉल्वरचे 3 घन रिकामे आहेत. नळीतनं काडतुसाचा वास येतोय. याचा अर्थ त्या रिव्हॉल्वरमधनं आत्ता एवढ्यात गोळ्या झाडल्या गेल्याच स्पष्ट दिसते. तुझ्या माहितीसाठी सांगतो, रॉजर आणि रणधीर स्वामीचा खून .32च्या रिव्हॉल्वरनेच झाला आहे. दागिने सापडले, खुनाचं हत्यारही सापडलं, पण पैसे? दागिन्यांबरोबर 3-4 लाखांची रक्कम होती, ती नाही सापडली. नाही, ती नाही सापडली, पण त्यात विशेष काय नाही. अर्च्याचे ते 4 साथीदार आहेत ना, ती रक्कम घेऊन गेले असतील. हो, शक्य आहे. एनिवे, मला सांगा, अर्च्या ह्या हॉटेलमध्ये आहे हे तुम्हाला समजलं कसं? अरे, कोणीतरी निनावी फोन केला, आम्हाला टीप दिली. कुणी? नक्कीच फोन कुठल्या तरी मुलीनं केला असणार. हां. पाटील काहीशा आश्चर्यानं डोळे विस्फारून माझ्याकडे बघत म्हणाले. हा अंदाज मी कसा लावला याचं कोडं बहुतेक पाटलांना पडलं असावं. पाटील साहेब, मी अगदी शांत आणि स्थिर आवाजात म्हणालो, अर्च्या ना तर खुनी आहे ना ती चोर आहे. खुनी ती मुलगी आहे जिने तुम्हाला फोन केला आणि अर्च्याबद्दल माहिती दिली. खुनी जर ती पोरगी आहे तर मग अर्च्याच्या सुटकेसमध्ये नताशाचे दागिने आले कसे? व्हेरी सिम्पल, त्याच मुलीने ते तिथे ठेवले. नॉनसेन्स. पाटील माझ्या मताशी अजिबात सहमत झाले नव्हते हे त्यांचा चेहरा सांगत होता. त्यांच्या त्या नॉनसेन्सकडे अजिबात लक्ष न देता मी त्यांना विचारलं, मी अर्च्याला काही प्रश्न विचारू शकतो? नाही, अजिबात नाही. प्लीज पाटील साहेब. अरे सांगितलं ना तुला नाही म्हणून. कमाल करताय पाटील साहेब. मी तिला 2-4 प्रश्न विचारल्यानं तुमचं काय नुकसान होणार आहे? उलट झाला तर फायदाच होईल. एक गोष्ट लक्षात घ्या पाटील साहेब, तुम्ही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरनं अर्च्याला अटक केली आहे. पण ह्या केसमध्ये असे काही लूपहोल्स आहेत जे कोर्टात अर्च्याच्या फेवरमध्ये जाऊ शकतात. मी तुम्हाला खरा खुनी ताब्यात द्यायचं प्रॉमिस केलं आहे, मग त्यासाठी तुम्ही सुद्धा मला थोडंफार सहकार्य करायला नको का? माझ्या बोलण्यानं पाटलांचा चेहरा काही क्षण विचारात पडल्यासारखा झाला. मग चेहऱ्यावर उदारपणाचे भाव आणत ते म्हणाले, बरं ठीक आहे, तुला फक्त 10 मिनटं देतो, तेवढ्या वेळात काय विचारायचं ते विचार. जात. तुम्ही दोघीही या माझ्याबरोबर. मी नताशा आणि वेदिकाला म्हणालो. आता यांना कशासाठी? पाटील साहेब, यांच्या मदतीनं तर मी खऱ्या गुन्हेगाराला तुमच्या ताब्यात देणार आहे ना.
आणि हां, काही वेळात विशाखा भारद्वाज नावाची मुलगी इथे येणार आहे. तुमच्या हवालदाराला सांगून ठेवा तिला अडवू नका म्हणून प्लीज. विकी तू लक्षात ठेवा, हा सगळा प्रकार जर तू माझी चेष्टा करण्यासाठी करत असशील ना तर माझ्यासारखं वाईट नाही कोणी. नाही पाटील साहेब, अहो एवढ्या सिरियस मॅटरमध्ये मी कधी चेष्टा करीन का? आणि तुमची चेष्टा करायला तुम्ही काय माझी मेहुणी आहात का? फालतू विनोद करू नको रे. नाही करणार. पण आज सकाळी मी तुम्हाला काय म्हणालो होतो? 24 तासाच्या आत खऱ्या गुन्हेगाराला मी तुमच्या ताब्यात देईन, हो की नाही? तुम्हाला दिलेलं तेच प्रॉमिस मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. मी बोलत असतानाच कॉरिडॉरमधनं येणारी विशाखा मला दिसली. ती झपाझपा चालत आमच्या दिशेनं येत होती. ती जवळ येताच मी खोलीच्या दिशेनं वळत सगळ्यांना या म्हटलो. मी इन्स्पेक्टर पाटील, वेदिका, नताशा आणि विशाखा सगळ्यांना घेऊन आत शिरलो. खोलीत आरच्या आणि सब इन्स्पेक्टर राऊत शिवाय दुसरं कोणीच नव्हतं. राऊत आरच्यावर नजर ठेवण्यासाठी एका बाजूला उभा होता. आरच्या एका सोफ्यावर बसली होती. तिचा चेहरा कित्येक दिवसांची आजारी असल्यासारखा पिवळा पडला होता. रडून रडून डोळे लाल आणि सुजल्यासारखे वाटत होते. अंगात त्राण नसल्यासारखी ती सोफ्यात सुरमडून बसली होती. काही तासातच तिची झालेली ती अवस्था बघून मलाही हेलावल्यासारखं झालं. आमची चाहूल लागली आणि आरच्यानं हळूहळू मान वर केली आणि मला बघताच अचानक पायात बळ आल्यासारखी ती सोफ्यातनं उठली, धावत माझ्याजवळ आली आणि मला बिलगून बांध फुटल्यासारखे रडायला लागली. विक्रम साहेब मला वाचवा या लोकांपासनं. खरंच मी काहीही केलेलं नाही आहे. हे लोक माझ्यावर खोटे नाटे आरोप करतायत, मला अडकवायला बघतायत. हे लोक म्हणताना आरच्याचा रोख अर्थात पाटील आणि राऊतकडे होता. त्यावर राऊत काहीतरी कडक भाषेत तिला बोलणार होता, पण पाटलांनी नजरेने त्याला गप्प राहायला सांगितलं. आरच्या, माझ्यावर विश्वास ठेव. तुला कोणीही अडकवू शकणार नाही. आणि तू जर काही केलं नाहीस तर एवढी घाबरतेस कशाला? शांत हो आणि हे रडणं थांबव. आरच्या माझ्यापासून दूर झाली. आपले डोळे पुसत ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायला लागली. हां, आता मला सांग, तू जर काही केलं नाहीस तर मग नताशाचे दागिने तुझ्या सुटकेसमध्ये कसे सापडले? कसे आले तुझ्या सुटकेसमध्ये ते दागिने? नाही हो, मला माहीत नाही. काल रात्री तू जेव्हा सिनेमाला गेली होतीस तेव्हा तर ते दागिने तुझ्या सुटकेसमध्ये ठेवले गेले नसतील? नाही, सकाळी मी सुटकेस उघडली होती तेव्हा दागिने नव्हते त्याच्यात. मग आज सकाळी रूम सोडून तू कुठे बाहेर गेली होतीस? हो, पण हॉटेलच्या बाहेर नाही गेले. हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये नाश्ता करून रीडिंग रूममध्ये गेले. काही वेळ तिथे बसून मी मॅगझिन्स चाळत राहिले. मला सांग, साधारण किती वेळ तू रूमच्या बाहेर होतीस? साधारण तास, सव्वा तास. मी पाटलांच्याकडे बघत म्हणालो, पाटील साहेब, आज सकाळी आरच्या जेव्हा आपल्या खोलीत नव्हती तेव्हा ती मुलगी जी खरी गुन्हेगार आहे ती ह्या खोलीत शिरली आणि तिने ते दागिने आरच्याच्या सूटकेसमध्ये ठेवले. का? तिला काही येड लागलं होतं का एवढे 15 लाखाचे दागिने असे सोडून जायला? तिला वेड नव्हतं लागलं पाटील साहेब, पण तिने ते जाणीवपूर्वक केलं होतं. आरच्याला पूर्णपणे अडकवण्यासाठी ते दागिने आरच्याकडे सापडणं फार आवश्यक होतं. का आवश्यक होतं? पाटील अजूनही समजून घ्यायला तयार नव्हते. सगळं सांगतो, थोडा धीर धरा. हे बघ विकी, तू उगा माझा वेळ नको वाया घालू. जे काही सांगायचं ते लवकर आणि स्पष्ट सांग. तेच सांगायचा प्रयत्न करतोय पाटील साहेब. खुनी आरच्या नाही आहे, पण जो कोण खुनी आहे ना तो ह्या क्षणी ह्या खोलीत हजर आहे. काय सांगतो? कोण आहे? बोलता बोलता पाटील आळीपाळीनं विशाखा आणि नताशाकडे बघायला लागले. तुमच्या कोण आहे तोच उत्तर माझ्यापेक्षा विशाखा तुम्हाला चांगल्या प्रकारे देऊ शकते. मी? विशाखा एकदम गडबडली. भेदरलेल्या आवाजात ती म्हणाली, तुम्ही मला खुनी नाही ना समजत? विशाखा, खुनी तो आहे ज्यांनी रणधीर स्वामीकडे केस सोपवली होती. त्या केसचा नंबर 42 होता आणि त्या केसच्या रिपोर्टची एक कॉपी 42 नंबरच्या फाईलमध्ये होती. आज सकाळी तुम्हाला फोन करून एका मुलीने रणधीर स्वामीकडे कसलं तरी काम सोपवल्याचं सांगितलं होतंच, बरोबर आहे? विशाखानं काही न बोलता नुसती होकारार्थी मान डोलावली. आता जरा नीट आठवून सांग विशाखा, की ती मुलगी कोण होती? तिचं नाव काय होतं? मी आठवायचा बराच प्रयत्न केला हो, पण मी तुला आठवायला मदत करतो. मला खात्री आहे तुला ते नाव नक्की आठवेल. मी क्षणभर थांबलो. विशाखाच्या चेहऱ्यावर नजर रोखत विचारलं, तिचं नाव आरच्या होतं? विशाखानं आपल्या मेंदूला ताण दिला. मग नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही हो. बरं मग प्रिया? नाही. वहिदा? छे. रंजिता? अजिबात नाही. वेदिका?
मी विचारलं आणि विशाखाच्या कपाळावर एक हलकीशी आठी उमटली. डोळे बारीक करत तिने आठवायचा प्रयत्न केला. नाही, वेदिकासुद्धा नाही. मी माझी नजर विशाखावर रोखली. एकटक तिच्याकडे बघत मी गंभीर स्वरात विचारलं, तिचं नाव नताशा मित्तल तर नव्हतं ना? नताशा मित्तल. विशाखानं काहीसं चमकून 2 वेळा ते नाव स्वतःशी उच्चारलं आणि मग दुसऱ्या क्षणी ती एकदम उत्तेजित स्वरात म्हणाली, हां, हेच नाव होतं, नताशा मित्तल. आत्ता चांगलं आठवलं, अगदी हेच नाव. मी काहीशा विजयी नजरेनं पाटलांकडे बघितलं तर पाटील अविश्वास, गोंधळ आणि चकित असे भाव चेहऱ्यावर घेऊन विशाखाकडे बघत होते. मी नताशाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उडाल्यासारखा झाला होता. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. ती काहीतरी बोलायला बघत होती, पण बहुतेक तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटायला तयार नव्हते. मिस विशाखा, तुम्हाला अगदी पूर्णपणे खात्री आहे का केस नंबर 42चा रिपोर्ट नताशा मित्तलला दिला जाणार होता? हो, आता मला सगळं स्पष्ट आठवतं आहे. त्या रिपोर्टच्या 2 कॉप्या टाईप करून एक मी फाईलमध्ये ठेवली, दुसरी लिफाफ्यात घालून रणधीर साहेबांकडे दिली. आणि मला चांगलं आठवतं आहे की लिफाफ्यावर मी स्वतः नताशा मित्तल हे नाव लिहिलं होतं. तो रिपोर्ट तुम्ही केव्हा तयार केला होता? म्हणजे कोणत्या दिवशी, काय आठवते का? ह्याच महिन्याच्या 14 तारखेला. त्या दिवशी मी केस नंबर 42 आणि 43 अशा दोन्ही केसचे रिपोर्ट तयार केले होते. विशाखा बोलत असताना माझं लक्ष नताशाकडे होतं. नताशाने आता स्वतःला बरंच सावरलेलं दिसत होतं. तिचा मूळचा आक्रमक स्वभाव पुन्हा उफाळून आला होता. हे बघा, ही मुलगी खोटं बोलतीये. कोणाच्या तरी सांगण्यावरनं ही धादांत खोटा जबाब देते इन्स्पेक्टर. असं? पाटील काही बोलायच्या आत मी नताशाकडे बघत कुत्सित स्वरात म्हणालो, म्हणजे रणधीर स्वामीला तू ओळखत नाही? अजिबात नाही. मी कुणा रणधीर स्वामीला वगैरे ओळखत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काही काम वगैरे सोपवायचा प्रश्नच येत नाही. ही मुलगी अर्चाला वाचवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवते. हिचा अर्चाशी काय संबंध आहे? ती कशाला अर्चाला वाचवायचा प्रयत्न करेल? नाही, तिचा नसला तरी तुमचा आहे ना अर्चाशी संबंध. तुम्हाला वाचवायचं आहे अर्चाला, आणि म्हणून तुमच्या सांगण्यावरनं ही मुलगी खोटी बोलतीये. इन्स्पेक्टर साहेब, खरी गोष्ट अशी आहे की रणधीर स्वामीवर रॉजरविषयी माहिती मिळवण्याचं काम मी नाही, अर्चानी सोपवलं होतं. नताशाकडून ज्या चुकीची मला अपेक्षा होती ती नेमकी माझ्या हातात लागली होती. इन्स्पेक्टर साहेब, जरा नताशा मॅडमला हे विचारा ना की रणधीरवर रॉजरविषयी माहिती मिळवण्याचं काम सोपवलं गेलं होतं हे तिला कसं समजलं? एखादा विजेचा झटका बसावा ना तसे पाटील ताठ झाले. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात नताशाविषयी संशय तरळला आणि आपली चूक लक्षात येऊन नताशाचा चेहरा कावराबावरा झाला. तरीसुद्धा उसनं अवसान आणून ती म्हणाली, कसं समजलं म्हणजे काय? आत्ता काही वेळापूर्वी तुम्हीच तर विशाखाशी बोलताना म्हणाला होतात ना? नाही, अजिबात नाही. मी विशाखाला जे काही सांगितलं होतं ते हवं तर परत सांगतो. मी म्हणालो होतो, आज सकाळी तू मला फोन करून एका मुलीनं रणधीर स्वामीकडे कसलं तरी काम सोपवल्याचं तू सांगितलं होतंस. आता जरा नीट आठवून सांग, ती मुलगी कोण होती आणि तिचं नाव काय होतं? मिस नताशा मित्तल, लक्षात येत आहे ना तुमच्या? मी फक्त एका मुलीनं रणधीर स्वामीवर कसलं तरी काम सोपवलं आहे असं म्हटलं होतं. कसलं तरी हा शब्द मी वापरला होता. रॉजरविषयी माहिती मिळवण्याचं काम सोपवलं होतं असं मी म्हणालो नव्हतो. मग तुला ही गोष्ट कशी माहिती झाली? नताशाकडे अर्थात याच्यावर उत्तर नव्हतं. आपल्या सुकलेल्या ओठांवरनं जीभ फिरवत ती भयभीत नजरेनं माझ्याकडे बघत राहिली. मी पाटलांना उद्देशून म्हणालो, इन्स्पेक्टर साहेब, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही मागणार का नताशाकडे? मिस नताशा, रणधीर स्वामीवर कुठल्या तरी मुलीने रॉजरविषयी माहिती मिळवायचं काम सोपवलं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी समजली? मी ते नताशा एवढंच कसं बसं म्हणू शकली. तिच्या हातापायालाच नाही तर सगळ्या शरीराला हलकासा कंप सुटला होता. पुन्हा पुन्हा ती आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीभ फिरवत होती. ही गोष्ट तुला माहीत असायचं कारण एकच होतं की तू स्वतः रॉजरविषयी माहिती गोळा करायचं काम रणधीर स्वामीवर सोपवलं होतंस. माझ्यावर अर्चाला वाचवण्याचा आरोप करण्याच्या नादात जोशात येऊन अचानक तुझ्या तोंडातनं ती गोष्ट बाहेर पडली. नताशा, तशा तू अनेक चुका केल्यास, पण ह्या चुकीने तुला पोलिसांच्या समोर उघडं पाडलंय. अर्पणवी की नताशाने हे सगळे खून का केले ही गोष्ट माझ्या अजून लक्षात येत नाही. सगळं सांगतो, पण त्याआधी नताशाविरुद्ध 2-4 पुरावे तर गोळा करा. असं म्हणत मी पाटलांनाच सूचना केली. रणधीर स्वामीच्या ऑफिसात असलेल्या सगळ्या फायलींवरचे बोटांचे ठसे घ्या.
42 नंबरची फाईल शोधताना नताशानं इतरसुद्धा फाईली हाताळल्या असतील. 1-2 फायलींवर तरी तुम्हाला तिच्या बोटांचे ठसे नक्की मिळतील. पण त्या फायलींना रणधीर स्वामी आणि विशाखानं पण हात लावला असेल ना. मग अशा परिस्थितीत सगळे ठसे एकत्र मिसळून गेले असतील ना. नाही, म्हणून तर मी म्हणालो ना की 1-2 फायलींवर तिच्या बोटांचे ठसे मिळतील. नताशानं 15-20 फायली जरी उलट्या सुलट्या केल्या असतील, त्यातल्या 1-2 फायली तरी अशा असतील ना ज्यावरचे ठसे एकत्र मिसळून नष्ट झाले नसतील. शिवाय रणधीर स्वामीच्या ऑफिसातनं तुम्हाला काही बोटांचे ठसे मिळाले असतील, ते सगळे मॅच करून बघा. कदाचित त्यामध्येही नताशाच्या बोटांचे ठसे असू शकतात. पाटलांना मी हे सुचवताच नताशाचा चेहरा आणखीन पांढरा पडला. आणखीन एक काम करा, या हॉटेलातल्या सगळ्या स्टाफला एकत्र करा, नताशाची ओळख परेड घ्या. म्हणजे ते कशाला, मी नाही समजलो. पाटील साहेब, ते दागिने आज सकाळी आरच्याच्या सुटकेसमध्ये ठेवले गेले आहेत. हे काम करण्यासाठी नताशा हॉटेलमध्ये आली असणार हे उघड आहे. हॉटेलचा गेटमन, वेटर, मॅनेजर, रिसेप्शनिस्ट कोणी ना कोणीतरी नताशाला हॉटेलमध्ये शिरताना बघितलं असणारच की. आरच्याच्या खोलीचा नंबर तिने कोणाला विचारला असणार. गरज पडली तर हॉटेलमधल्या कस्टमर्सना सुद्धा या ओळख परेडमध्ये सामील करून घ्या. असं तर होऊ शकत नाही ना पाटील साहेब की नताशा एवढ्या दिवसा उजेडी हॉटेलमध्ये शिरली आणि तरीही तिला कोणी पाहिलं नाही. कोणाची ना कोणाची तिच्यावर नजर पडली असेलच ना. यू आर राईट आहे. कधी नव्हे ते पाटील माझ्या मताशी सहमत होत म्हणाले, तू म्हणतो ना तसं कोणी ना कोणी तिला इथं पाहिलं असणारच. एवढं बोलून पाटलांनी सब इन्स्पेक्टर राऊतला तशा पद्धतीची सूचना केली. श्रोते मित्र हो, हा होता भाग 16वा, 17वा आणि अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.